तू कॉम्प्रोमाइज कर, तू कॉम्प्रोमाइज करत नाही तर त्याचा आवडीचा घोडा असतो तो रात्री मारून अशोक सोनवणे झाला, हे झालं ते झालं. त्या संतोष देशमुखची पाठ बघा, फक्त पाठ. साहेब ते WWF मधली मारामारी बघितली, तसा त्याला झोपवला. 4-4 जण उड्या मारून गुडघे त्याच्या बरगड्यांवर मारत होते. साहेब त्याच्या बरगड्या तुटल्यात आणि छातीत गेल्या, पूर्ण हृदयात गेलेत. एवढी क्रूरता महाराष्ट्रात, संवेदनशील महाराष्ट्र, आणि इतका राजकीय वरद असतं. आज चर्चा लागली 4 जण अटकेत, एवढे दिवस सापडलेच नाही कोणाला. पोलीस 2 दिवस त्या गावामध्ये चक्कर मारत होते त्या सगळ्यांना घेऊन, आणि ह्याच्यामध्ये 100% पोलिसांचा सहभाग आहे. संतोष देशमुखला मार्क आउट केला गेला. संतोष देशमुख हा देखील फिरताना धस साहेब पुढे गेले. त्याच्याबरोबरही तो गावचा पॉप्युलर पोरगा असल्यामुळे त्याच्याबरोबर कायम 5-10 पोरं असायची. त्याला प्लॅन करून बाहेर काढला. तो एकटा कसा बाहेर येईल याचा प्रयत्न केले गेले. नंतर त्या एक गाडी, तुम्हाला ते सगळं व्हिडिओज मध्ये दिसेल, एक गाडी नवीन टोल नाक्यावर थांबवण्यात आली. ती जे काळी म्हणतात ना स्कॉर्पिओ, थांबवण्यात आली. नंतर बरोबर ऍडजस्टमेंट करून एक गाडी मागणं आली, एक गाडी पुढणं आली. तो दगड टाकला, तो शेजारचा भाऊ घाबरला, ह्याला उतरवलं तेव्हा समोरच्या त्या सुदर्शनच्या हातात दांडका होता, तलवारीसारखं, म्हणजे त्याला सत्तूर म्हणतात, ते सत्तूर नावाचं हत्यार होतं. ह्याला खेचला, गाडीत घेतला. नंतर जे काय झालं ते सुरेश धसांनी सांगितलं. अध्यक्ष महोदय, हे इथेच थांबतं का? माझ्याकडे यादी आहे अध्यक्ष महोदय. 3/7/2024 2 गटात फायरिंग झाली. इथे म्हणजे पडबी मेरा चिदबी मेरी, सगळी सूत्र वाल्मिक कराडावर होतो. मला आश्चर्य वाटलं की कोणीही त्याचं नाव नाही घेतलं. दाऊद इब्राहिम आहे, छोटा शकील आहे. या विधानसभेमध्ये सत्य सामोरे आणलं पाहिजे दससाहेब. आपण, आपली जबाबदारी आहे. या 300 आयवा चालवतात कोण, कोणाच्या जीवावर चालतात? अवादा कंपनीकडे हप्ता कोणी मागितला, कसला मागितला, कळू द्या ना महाराष्ट्राला. काय पूजेची वर्गणी मागितलेली नाही ना. अध्यक्ष महोदय, परळी शहर 3/7/2024 2 गटात फायरिंग. मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे मयत झाला. दुसऱ्या गटाचे माधव गीते जखमी झाले. त्यात बबन गीते तिथे नव्हताच. बबन गीतेचं नाव घेतलं 302 मध्ये. 302 मध्ये असलेल्या बबन गीते फरार आहे. पण वाल्मिक कराडचं नाव असताना त्याच्यावर फक्त वाल्मिकांना नाव असल्यामुळे त्याच्या कॉलरलाही हात लावण्याची हिंमत पोलिसांनी दाखवली नाही. 307 मध्ये वाल्मिक कराड आरोपी आहे. त्याच्यात आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही. अध्यक्ष महोदय, बंडू मुंडे नावाचा गुत्तेदार, असाच त्याचाही मर्डर झाला तहसीलदार कार्यालयासमोर. आपण वंजारी, मी पण वंजारी, सगळे संबंधित पण वंजारी. जातीपातीचं कुठे इथे संबंध येत नाही. माणसाची क्रूरता इथे दिसते. आणि अशा मी कमीत कमी 10 मर्डर दाखवतो इथे. त्याचा शोधच नाही, आता नाही आणि पता नाही. म्हणजे गँग ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर आहे. आपण का आक्याचं नाव घेतलं नाही? आका कोण आहे तुम्हाला माहित नाही? वाल्मिक कराडचे व्हिडिओ कोणाबरोबर आहेत ते तुम्हाला काय माहित नाही? आणि तुम्ही एसआयटीची मागणी करता? कोण एसआयटीचा अधिकारी बाप आहे तो इथल्या सरकार विरुद्ध जाऊन चौकशीचे आदेश देईल आणि चौकशी पेपरवर आणेल? कोण आहे सांगा मला. आपले मुख्यमंत्री आम्ही समजू संवेदनशील आहेत. अधिकाऱ्यांनी काय करायचं? अधिकाऱ्याचा जीवच जातो ना याच्यात. एसआयटी नाही साहेब, जज मार्फत याची इन्क्वायरी झाली पाहिजे. कारण का ह्याची पाळमुळं खडून काढली पाहिजे. तुम्हाला अनेक शेतांची नावं देईन. जा ते शेत खणा,
तुम्हाला तिथे बॉडीज मिळतील, स्केलेटन मिळतील, हाडं मिळतील, कोणी पुरून ठेवली आहेत ते तुम्हाला माहित नाही? दस साहेब हे सगळं मागच्या 10 वर्षामध्ये किती मर्डर झाले तुम्हाला माहित नाही? दस साहेब तुमच्या लोकांच्या अपेक्षा असतात आपल्याकडनं. खरं सांगायला काय हरकत आहे? आपला कोण जीव घेणार आहे? आणि घेतला तर घेतला, त्याच्यासाठी तर आलोय आपण ते. अध्यक्ष महोदय, बंडू मुंडे झाला, मागच्या आठवड्यात एक दुबे नावाच्या कॉन्ट्रॅक्टरलाच उचलून नेला. त्याचं काहीतरी लायसन्सचं काम होतं, त्याला ते लायसन्स मिळालं होतं, यांना ते लायसन्स हवं होतं. कदा आम्हाला लायसन्स पाहिजे, उचलला त्याला, घेऊन गेले. अजून म्हणजे हे इथे असे मर्डरची लाईनच आहे साहेब. बापू अंधळे मर्डर, महादेव गीते 307, बंडू मुंडे मर्डर, महादेव मुंडे मर्डर. मुख्यमंत्री महोदय, काय समजेल? राज्य कोणाचं आहे महत्वाचं नाही, म्हातारी मेल्याचं दुःख नाही. मग मुख्यमंत्री महोदय काळ सोकावतोय ह्या असा प्रचार. आणि अध्यक्ष महोदय, आपल्या एका मंत्र्याची मुलाखत झाली साहेब याच्यावरनं टीव्हीवरती, तर त्यांनी उत्तर काय दिलं माहितीये? आपण ऐकलं नसेल की म्हणाले काय मर्डर फक्त काय बीडमध्ये होतो काय, बलात्कार फक्त बीडमध्ये होतो काय? मला क्लिप आहे अध्यक्ष महोदय, मी कुठं बोलत नाहीये, मी लगेच क्लिप पाठवीन, तुम्हाला पाठवीन, म्हणजे आपण त्यांना द्या. अख्ख्या महाराष्ट्रात हेच चालू आहे म्हणाले. म्हणजे तुमच्या सहकारी तो तुमच्या मांडीला मांडी लावून बसतो, या सरकारचे आबरूचे धुंडवडे काढतो की माझ्या जिल्ह्यात नाही अख्ख्या महाराष्ट्रात चालू आहे. नाही साहेब, मला नाही माहिती, पण अख्ख्या महाराष्ट्रात असे मर्डर झाल्याचे मी कुठेही ऐकलेलं नाही. निदान मी ज्या ठाण्यात राहतो त्या ठाण्यात तरी अशी कोणती मर्डर झालेले मी नाही ऐकले. ते बोले ते बरोबर आहे, एखादी गोळी घालून मारली तर ठीक आहे, 6 गोळ्या घातल्या ठीक आहे, पण 3-3, 4-4 तास मारत बसले आणि एक क्रूर कर्मा त्याचं व्हिडिओ शूटिंग कर बघतोय की कसा मारतायत लाईव्ह. हे इतकं सोपं गणित नाही आहे, हे इतक्या लवकर सोडवलंही जाणार नाही. पण ह्या क्रूरतेला आपण कुठेतरी अंत देणार आहोत की नाही? हे सगळं आपण कुठेतरी थांबवणार आहोत की नाही? गुट्टे साहेब, आपण एक भ्रष्टाचार समोर आणला होता, त्याच्यामध्येही आपण त्याच माणसाचं नाव घेतलं होतं ज्याचं मी नाव घेतलं. 42 कोटीचा भ्रष्टाचार होता, सगळ्यांचे पैसे जमा केले होते, बरोबर आहे ना? काय झालं? काही नाही झालं, हे ओरडून ओरडून नमले, कोणी सिरियसली घेतलं नाही. 42 कोटी रुपये खिशात घातले होते, शेतकऱ्यांची हिंमत झाली नाही नाव घ्यायची. मुंबईत येऊन पैसे दिले होते हॉटेलमध्ये जाऊन. आपणच जर नाव घ्यायला घाबरलो तर जनता कशी काय नाव गेलो? कोण नुसतं नाव घेतलं तरी अख्खं केज आणि आजूबाजूचा परिसर घाबरत. म्हणजे परळीमध्ये तर म्हणजे ते म्हणतात ना, सुजा बच्चे ने तो गब्बर सिंग आएगा, तसं झालंय. सुजा बच्चे ने तो वाल्मिक आएगा. या वाल्मिकचा बाप कोण आहे? वाल्मिक नाही आहे, या वाल्मिकचा बाप कोण आहे? वाल्मिकची इतकी हिंमत होणार नाही. जोपर्यंत पॉलिटिकल राजश्रय नसतो तोपर्यंत गुंड इतका फडफडत नाही, त्याची तेवढी लायकी पण नसते. गुंड तेव्हाच फडफडतो जेव्हा पोलीस त्याच्या आश्रयासाठी जातात की अरे बाबा तुझ्या बापाला सांग आमच्या मागे राजकीय आशीर्वाद ठेव. बदल्या त्याच्या सांगण्यावरनं, अपॉइंटमेंट्स त्याच्या सांगण्यावरनं, इन्स्पेक्टर त्याच्या सांगण्यावरनं, PSI त्याच्या सांगण्यावरनं. एवढंच नाही साहेब, जेलची एक अधिकारी आहे, तिची फाईल गेले 2 महिने गायब होती मंत्रालयातनं, आत्ता सापडली काल परवा. तिला तिथे ठेवायची नाही हे ठरवून तिची फाईल गायब करण्यात आली. त्या जेलर जी कोण भगिनी, तिचं नाव मी आपल्याकडे देईन पत्रावर. सगळ्या डिपार्टमेंटमध्ये हस्तक्षेपच यांचा, आणि त्याच्यामुळे कोणीच काय बोलायला तयार नाही. अध्यक्ष महोदय, आज जे काय जे 4 जण अटकेत आहेत, ते जो काय तो इन्स्पेक्टर दिसलाय, मला आश्चर्य याचं वाटतं की साहेब
आतापर्यंत एकाही पोलिसाला तुम्ही सस्पेंड केलेला नाहीये. मर्डर होऊन काही दिवस झाले, हे सगळं नेटवर्क दिसतंय. इट इज जस्ट जॉईनिंग द पॉइंट्स. फोन आला, शिंदे त्या गुलेच्या फोनवरनं कोणाशी बोलला? वाल्मिक कराडशी. वाल्मिक कराड फोनवर बोलतो, शिंदेशी बोलतो. 2 कोटीचं सेटलमेंट असतं. ते 2 कोटीचं सेटलमेंट काय होतं नाही होतं ते मला माहित नाही, पण तुम्ही त्या 2 कोटीचं तक्रार घेतलेली आहे. म्हणजे ऍट द एंड कुठे येतं हे? तर हे खंडणीवर येतं. खंडणीमध्ये आपण वाल्मिक कराडला आरोपी केलाय. हे सगळा खून आणि हे सगळं संदर्भ कुठे येतो? हा टिंब दुसरीकडे जातो कुठे? तर अशोक सोनवणेच्या इथे जो मारहाण झाली, ते खंडणीच्या ह्याच्यासाठी गेले होते ना तिथे. इगो कोणाचा दुखवला? इगो सुदर्शनचा नाही दुखवला, इगो वाल्मिक कराडचा दुखवला. आणि इगो दुखवल्यामुळे एंड पॉइंट आला. मारला कोणी? गुले फॅमिलीनीच. म्हणजे फोन गुले फॅमिलीच्या फोनवरनं शिंदे बोलतो, नंतर कंप्लेंट होते, ऍट द एंड मर्डर होतो. अजून पोलिसांनी 302चा आरोप वाल्मिक कराडवर का नाही ठेवला? अजूनपर्यंत वाल्मिक कराडवर गुन्हेगार म्हणून तो का नाही पुढे घेतला? जसं त्यांनी सांगितलं की 2 महिन्यातले फोन तपासा ना, वाल्मिक कराडला कोणाकोणाचे फोन आलेत, त्या 4 दिवसामध्ये कोणाकोणाचे 2 दिवसामध्ये कोणाकोणाचे फोन आले ते तपासा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सगळं चालू असताना पोलिसांना कोणाचे फोन आले ते तपासा. माननीय मुख्यमंत्री महोदय, तुमच्याकडनं अपेक्षा आहे महाराष्ट्राची. महाराष्ट्राची अशी हत्या, पॉलिटिकल हत्या मला नाही आठवत. मी 35-40 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण बघतोय, पण कुठल्याही जिल्ह्यामध्ये इतकी क्रूर आणि घाणेरडी हत्या, पॉलिटिकल हत्या मला नाही आठवत कुठेतरी झाली असेल. आणि मी माझ्या ह्याच्यातनं मी आपल्यालाही सांगू इच्छितो की आपल्यालाही कधी आठवत नसेल की इतक्या घाणेरड्या पद्धतीने राजकीय हस्तक्षेपामुळे हत्या झाली. आणि हे आम्ही बोलत असतो तर ठीक आहे, तुमच्याच पक्षातले 2-2 आमदार बोलतायत आणि अगदी बिचारे भावनाविवश होऊन बोलत होते की साहेब आम्हाला ह्याच्यातनं सोडवा, आमची बदनामी होते, लोक आम्हाला प्रश्न विचारतायत. पक्षीय हे बाजूला ठेवूया, पण महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण जे आपण पहिल्या भाषणात सांगितलं की आपल्यातला संवाद संपलाय. साहेब, लोकांमधला संवाद संपेल, लोक बोलणं बंद करून टाकतील, लोक बोलायचे थांबतील. तेव्हा माझी अपेक्षा आहे की आपण शांतपणाने शून्य नजरेत बघून काहीतरी विचार करताय असं मला वाटतंय. नाही, तेच म्हणजे तुम्ही विचार करताय काहीतरी, पण साहेब गांभीर्याने. असं आहे, आका कोण आहे आपल्याला माहिती आहे, हे सगळं कोण करतं हे पण मला माहिती आहे. तोच जर आपला सहकारी असेल तर कुठल्या चौकशी अपेक्षा करता हो तुम्ही? काय चौकशी होणार आहे त्याच्याकडनं? चौकशी अपेक्षा करतो का कुठल्या तर अधिकाऱ्याच्या, तुमच्या बाजूला बसलेल्या सहकार्याच्या? साहेब, खरं महाराष्ट्रावरच्या मातीवर तुमचं प्रेम असेल तर संतोष देशमुखच्या 2 पोरांची शपथ आहे तुम्हाला, त्या माणसाला मंत्रिमंडळातनं बाहेर काढा आणि बघा चौकशी कशी होते ते. त्या रिटायर्ड जज चौकशीसाठी बघा चौकशी कशी होते ते. साहेब, असं नाही चालणार हो. एक बाई विधवा झाली, एक आपली बहीण, लाडकी बहीण, तिचं कुंकू पुसलं गेलंय, तिची 2 मुलं जर ते लातूरला अभ्यास करत असतील तर चांगला पैसा लागत असेल बिचारांना शिकायला. मुख्यमंत्री महोदय, बाकी कोणाकडनंही नाही, तुमच्याकडनं ही अपेक्षा आहे. आम्हाला वाटलं होतं की हे मर्डर झाल्यानंतर आपल्या मंत्रिमंडळात नावं बघताना की काहीतरी वेगळा बदल दिसेल, दिसला नाही मुख्यमंत्री महोदय. वाईट वाटलं. मुख्यमंत्री महोदय, कमीत कमी ही विनंती मान्य करा, SIT BIT सब झूठ है. तुमच्या हाताखाली, तुमच्या सरकारच्या हाताखाली काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याकडनं अपेक्षा करणं म्हणजे अपेक्षा भंगाचं दुःख नंतर सहन न करण्यासारखं. त्यापेक्षा अपेक्षा न केलेली बरं. ह्या प्रकरणामध्ये जर महाराष्ट्राला दाखवायचं असेल की राजकीय गुन्हेगारी करण्याला देवेंद्र फडणवीसच्या दारात स्थान नाही, तर तुम्ही सर
रिटायर्ड जज, हायकोर्ट जज बसवा आणि गेल्या 2 वर्षात झालेल्या सगळ्या हत्यांची चौकशी करा. का म्हणून सगळीकडेच वाल्मिक कराडचं नाव येतं, दुसऱ्या कोणाचं का नाव येत नाही? मी तर त्या जिल्ह्यात पण राहत नाही हो, तरी माझ्याकडे एवढी मोठी यादी येते. म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित मागणी, म्हणजे तुमच्याकडे आतापर्यंत याद्या आल्याच असतील, एक कमीत कमी 42-43 नावं आली असतील गेल्या 3 वर्षातली. माझ्याकडे कमी आले असतील, तुमच्याकडे त्याच्यापेक्षा जास्त असतील. पण लोक डोळे उघडून तुमच्याकडे बघतायत साहेब, न्यायाच्या अपेक्षेने. आणि आपण ह्या प्रकरणात न्याय कराल असं आज जेव्हा ही चर्चा घडते ती उभ्या महाराष्ट्र बघत असेल. आम्ही हे जे बोलतोय, वी स्पीक द ट्रुथ ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस, असं म्हणलं पॉइंट ऑफ प्रॉपर्टी. आम्ही बोलतोय ते खरं बोलतोय, त्याच्यातला एकही शब्द खोटा नाही. त्या बहिणीच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम तुमच्या हातांनी करायला हवं. आपण, जबाबदारी तुमची आहे. त्या लेकरांच्या गेलेल्या बापाची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल. तिथे बाप आपल्याला बनावं लागेल. ही समाज व्यवस्था महाराष्ट्राची आहे. त्या विधवेला रस्त्यावर सोडता कामा नये. आधार हरवलेल्या पोरांचा बाप आपल्याला व्हावं लागेल, त्यांनाही रस्त्यावर सोडता कामा नये. सरकार मायबाप असतं, मायबाप. त्या मायबापाकडनं ही अपेक्षा जेव्हा मी व्यक्त करतोय तेव्हा राजकारण करत नाही. कारण का माझ्या आधी सुरेश धस बोललाय, माझ्या आधी नमिताताई बोलल्या आहेत. मी पहिल्यांदा बोललो असतं तर करत त्याला राजकीय स्पर्श असता, पण मी तिसरा माणूस बोलतोय. माझ्या आधी दोघं बोलले, ते माझ्यापेक्षा भावना विवश होऊन बोलले. तिथं बाजूला आहेत एक दुसऱ्याच्या. धस साहेबांनी त्यांच्या मतदारसंघात काय घडतंय काय नाही ते सांगितलं. मला तो बूथ अध्यक्ष होता का ह्याच्याबद्दल नाही बोलायचं आहे धस साहेब, पण तो माणूस होता. अरे महाराष्ट्रातली माणुसकीचं जिवंत ठेवूया. आपण माणुसकीची हत्या करायला लागलो आता. अशा पद्धतीनं खून होणार असतील आणि त्याला जर राजकीय वरदस्त मिळणार असेल तर सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू होईल. मला असे कितीतरी खून माहिती आहेत की पोलीस घरापर्यंत गेलेत, मागे आलेत. नावासकट सांगेन, नावासकट पोलीस अरेस्ट करायला गेलेत, फोन आलेत, ए मागे फिर रे. नावासकट सांगू शकतो, मला त्या प्रकरणात जायची नाहीत. पण हे याच्यामुळेच वाढलं साहेब. पोलिसांच्या बदल्या होतात लगेच. मर्डरचा तपास करायला गेलेला अधिकारी दुसऱ्या दिवशी सकाळी बदली केला जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी साहेब मला बोलवा, आपण नावासकट फोटो सकट दाखवतो. असं नाही चालणार. हे मी राजकारण बोलत नाहीये. उद्या आमच्या उडतीला मुंड्या. अरे साला खूप बोलला यार हाऊसमध्ये, काय होत नाही टाक्स आलेला. मला कुठल्याही प्रदेशचं नाव घ्यायचं नाही, उत्तर प्रदेश, बिहार. वी आर मूव्हिंग टुवर्ड्स अ जंगल राज and we don't expect this from Devendra Fadnavis. I look at you as a gentleman. You might be a politician, but you are a father at heart. Just talk to your heart. Just ask your heart a question. माझ्या हृदयातला लपलेला बसलेला पाप काय उत्तर देतोय, त्या उत्तरावरती काम करा साहेब. एवढीच आपल्याकडनं अपेक्षा आहे साहेब. हे परभणीमध्ये झालं साहेब. परभणीमध्ये तो कोण सोपान पवार जातो, ते उचलतो, तोडतो, फोडतो, चला झालं. पण शांतपणे चालू असलेल्या बंदमध्ये अचानक पोलीस बळाचा वापर सुरू करतात. साहेब मी आपल्याला व्हिडिओ दाखवतो. म्हणजे एखादा दांडका तोडायला अंगावरती, शिंदे साहेबांना माहिती आहे किती वेळ लागतो पोलिसांचा दांडका तुटायला. कमीत कमी 2-4 फटके तरी लागतात तुटायला. तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. देवेंद्र फडणवीस साहेब, एक फटका आणि दांडका तुटला. असे कमीत कमी 16 व्हिडिओ दाखवतो साहेब मी. 16 व्हिडिओ. साहेब बायकांना घरात जाऊन मारायचं कामच काय होतं? बायकांनी कुठं काय केलं होतं? मला एक हिंदी पिक्चरचा डायलॉग आठवतो साहेब, गरीबों की जान क्या जान नहीं होती सेठ. साहेब तो सूर्यवंशी पोरगा काय करत होता? दंगल करत होता, व्हिडिओ काढत होता फक्त.
म्हणजे एवढा अतिरेक पोलिसांचा होणं, इट इज नॉट राईट फॉर अ वेलफेअर स्टेट. डोंट मेक दिस स्टेट अ पोलीस स्टेट. प्रत्येकाचा आपापल्या मर्यादा राखल्याच गेल्या पाहिजेत. हे राज्य जर आपण पोलिसांच्या हातात दिलं तर उद्याही आपलं ते ऐकेनासे होतील. मी जेव्हा 26/11चा दंगा झाला, 26/11चं जे काय झालं, फायरिंग वगैरे जे झालं, आणि जेव्हा याच सभागृहामध्ये हसन गफूर यांच्यावर आरोप होत होते की तुम्ही काहीच केलं नाही, तेव्हा साहेब मी बोललेलं, माझं रेकॉर्ड काढा, की पोलीस हे अतिरेक्यांशी भांडण्यासाठी लढण्यासाठी नाही आहेत, ते फक्त लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी आहेत. यू डोंट एक्सपेक्ट देम टू फाईट विथ टेररिस्ट. उद्या जर पोलिसांनी ठरवलं गोळ्या घालायच्या तर आपल्यातला एकही मोर्चा टिकणार नाही, आपल्यातलं एकही आंदोलन टिकणार नाही. पोलिसांनी फक्त लाठ्याकाठ्यांचा वापर करावा आणि कायदा आणि सुव्यवस्था मेंटेन करावी. गोळ्या घालण्याचं काम हे मिलिटरीचं आहे. या 26 तारखेच्या ह्याच्यात हसन गफूरवर आरोप होत होते तेव्हा मी एक समोरच्या सत्ताधारी बाकावरनं बोलत होतो. या पोलिसांच्या मर्यादा आहेत त्या बाळगायला हव्यात. पोलिसांनी इतकं क्रूरतेने वागावं ह्याची चौकशी व्हायला हवी. पोस्टमार्टम रिपोर्ट आमचा नाही ना साहेब, पोस्टमार्टम रिपोर्ट सिव्हिल सर्जनचा आहे. सिव्हिल सर्जन म्हणतो मल्टिपल इंजुरीज अँड अ शॉक डेथ. प्रिंटेड रिपोर्ट आहे साहेब. मल्टिपल इंजुरीज झाल्या कशा? कुठे बाहेर मारला असेल, कसा बाहेर मारणार? मग मर्डर आहे, मग कोणी केला? इतक्या सहजासहजी जर आपण मृत्यू घेणार असू आणि मृत्यूची किंमतच ओळखणार नसू तर जीवनालाच अर्थ नाही. लाईफ हॅज अ प्राइस, इट इज प्राइसलेस. त्यामुळे साहेब हे दोन्ही गुन्हे जे आहेत, दोन्ही प्रकरण आहेत, गंभीर आहेत. आंबेडकरांच्या पुतळ्याला काही झालं म्हणून रस्त्यावर आलेला एक समाज आहे, तो फक्त कुठल्या जातीचा नाही साहेब. आंबेडकर कुठल्या जातीचे नव्हते. आंबेडकर सगळ्यांचेच मायबाप होते. इथल्या न्यायव्यवस्थेवर प्रेम असणाऱ्या, इथल्या संविधानावर प्रेम असलेले लोक जर रस्त्यावर उतरले असतील आणि त्यांच्यावर इतका मारहाण करून एका विशिष्ट वर्गावरती आपण जात असू तर आपल्यामध्ये एवढा जातीद्वेष का निर्माण होतोय? एका विशिष्ट समाजाच्या घरात घुसून 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 मारला आपण. विजय वाकोडे यांना आरोपी का केलं तुम्ही? तर काय संबंध होता विजय वाकोडेचा? देवेंद्र फडणवीस जी तुम्ही मुख्यमंत्री झाल्याच्या काही दिवसामध्येच हे घडलेलं आहे. त्यामुळे पुढच्या 5 वर्षाचा रोडमॅप तुमच्या या 2 कारवायातनं दिसणार आहे. आणि माझी खात्री आहे, मी जरी आपल्या विरोधी बाकावर बसलो असलो तरी तुमच्यातली संवेदनशीलता मी ओळखतो. एक संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून परभणी आणि बीडच्या प्रकरणामध्ये तर तुम्ही जज शिवाय दुसऱ्याची कोणाची चौकशीच लावू नका, काही फायदा होणार नाही. आणि जो संबंधित सहकारी आहे त्याचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत काही होणार नाही. त्यामुळे आपण हे राजीनामा घ्यावा. परभणीची चौकशी आपण SIT मार्फत, DG मार्फत, ज्याच्या मार्फत करायची ती करावी, पण त्या सूर्यवंशी घराण्याला न्याय द्यावा. पण महाराष्ट्रात ह्याच्या पुढे हा पोलिसांचा अतिरेक होणार नाही याची काळजी आपण घ्यावी. एवढंच बोलतो. संतोष आणि सूर्यवंशी या दोघांच्या आत्म्याला चिरशांती लाभो एवढीच या ठिकाणी महाराष्ट्राच्या सार्वभौम सभागृहात जिथे रेकॉर्ड्स बोलतील पुढच्या वर्षानंतर तिथे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.